आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। नांदुरा रेल्वे गेटमुळे नागरिक 2 ते 3 तास त्रस्त। नांदुरा येथे गेल्या कित्येक वर्षापासून या गेटचे उद्घाटन रोड राज्यमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते, परंतु आजपर्यंत या उड्डाणपुलाचे कोणत्याच प्रकारचे काम सुरू केले नाही। जळगाव जामोद ते नांदुरा या 2 तालुक्यांना रेल्वे गेटमुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। तरीसुद्धा गेल्या 25 वर्षापासून बीजेपीचे सत्ता होती, तरीसुद्धा हा उड्डाणपूल बनला नाही। त्यानंतर स्थानिक आमदार राजेश भाऊ इकडे यांनी एका भाषणामध्ये पूल बनवण्यासाठी नितीन गडकरी साहेब यांना विनंती केली होती। त्यानंतर पूल बनवण्याचे आश्वासन नितीन गडकरी साहेबांनी दिले होते। त्यानंतर पुन्हा बीजेपीचे आमदार संचिती साहेब हे निवडून आले, तरी सुद्धा गेटची परेशानी जळगाव जामोद तालुक्याच्या जनतेला तथा नांदुरा तालुक्यातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो। या गेटमुळे गेल्या कित्येक वर्षापासून लोकांचे मृत्यू झाला आहे। यानंतर हा गेट किती लोकांचा बळी घेईल याची सुद्धा जनतेत चर्चा चालू आहे। आज दिनांक 7/4/2025 रेल्वे गेट 1 तास बंद होता, त्यामुळे रेल्वे गेट पासून ते निमगावच्या जवळपास पूर्ण गाड्यांची दोन लाईन लागली होती। त्यामुळे गेट उघडल्यानंतर गाड्यांची गर्दी एवढी झाली की एसटी बसला जाण्यासाठी 1.5 तास लागला। जर अशा वेळेस एखादी इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आली असती तर त्या पेशंटचे काय झाले असते, हा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे। प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज, नांदुरा। सर, गेट बद्दल काय मत आहे आपलं? गेल्या 25 वर्षापासून बीजेपीची सत्ता होती आणि मागच्या 5 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, आता परत बीजेपीची सत्ता आली, तर काय गेट बद्दल काय मत आहे? ठीक आहे, सातत्याने केंद्रामध्ये आता हा विषय केंद्राचा आहे आणि केंद्रामध्ये सातत्याने आता सध्या भाजपाचं सरकार आहे। मोठमोठे दावे केले जात आहेत, मोठमोठे ठिकाणी केले जातात की हजारो लाखो कोटी रुपयाचे कामं होत आहेत। इथे मात्र एक साधा रेल्वेचा पूल तो देखील होऊ शकत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। सर, काही वर्षापासून या ब्रिजमुळे बरेचसे जीव गेलेत, तर दोषी कोण राहणार? निश्चितच केंद्रामध्ये असलेलं सरकार याच्यामध्ये दोषी आहे। केंद्रामधल्या सरकारने तातडीनं हा विषय मार्गी लावला पाहिजे आणि अशा याच्यामध्ये जर कोणाचा मृत्यू होतो तर या सरकारवर निश्चितपणे खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। सर, मागच्या वेळेस जे माजी आमदार राजेश भाऊ इकडे यांनी जे गडकरी केंद्रीय मंत्री, रोड केंद्रीय मंत्री यांनी त्यांना निवेदन दिलं होतं की लवकरात लवकर गेट बनायला पाहिजे आणि 2014 मध्ये उद्घाटन सुद्धा गडकरी साहेबांनी केलं होतं। काय माझ्या तर काय? सातत्याने आमदार राजेश भाऊ इकडे यांनी पाठपुरावा केला, दुर्दैवाने ते काम होऊ शकलं नाही। गडकरी साहेबांनी केलेलं भूमिपूजन हे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं केलं चैत्यभूमी येथील, आणि हे दोन्ही पुतळे झाले नाही। त्याच पद्धतीनं त्या पुलाचे पद्धती हे फक्त दिखाव्यासाठी सगळं होतं। हे पाहू शकता की आपण जे काँग्रेसचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत बोंद्रे सर यांनी तर म्हटलं आहे की बीजेपी सरकार जे आहे हे फक्त आश्वासन देते। हे पाहू शकता की गेल्या 2 घंट्यापासून हा गेट बंद आहे। जर या ठिकाणी जर ॲम्ब्युलन्स आली असती किंवा एखादा जर सिरियस पेशंट आला असता आणि जीव जर गेला त्याचा जिम्मेदार राहणार कोण, हा मोठा प्रश्न नांदुरा शहरातील व नांदुरा तालुक्यातील जनतेला पडलेला आहे। सरकार के बारे में क्या राय है? ट्रैफिक हटवाए, जनता को सेवा करें, दे अपनी। आपण कुठून आले? मी जळगाव जामोदून आलो। खामगाव दवाखान्यासाठी गेलो होतो। ठीक हे जो व्यवस्था आहे हे लई गंभीर गोष्ट आहे, काहून की हे सरकार पेशंट असतात, सरकारबद्दल काय म्हणा? सरकारबद्दल काय म्हणा? हे जो सरकार आहे सगळी निकम्मी सरकार आहे। हे म्हणतात ते खालचे वरपर्यंत आम्ही तुम्ही निवडून द्या, आम्ही सगळा दुरुस्त करून देतो, रस्ते, रोड आणि रेल्वे गेट। हे दुर्दशा तुम्ही बघा। जरी कोणी पेशंट असतात तर त्याची काही व्यवस्था आहे हे याच्यात लक्षात ठेवा।